नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. तेलंगणाच्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोठे उद्योगपती अदानी आणि अंबानी यांचे नाव घेतले. राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी आजकाल अदानी आणि अंबानी यांच्या विरुद्ध बोलण्याचे बंदच केले आहे. याचे कारण काँग्रेस पक्षाकडे या दोन उद्योगपती घराण्यांकडून टेम्पो वगैरे भरून पैसे गेलेले आहेत. अदानी आणि अंबानी सारखे उद्योगपती रिक्षा, टेम्पो याच्यात भरून नोटा पाठवतील असे म्हणणे या दोन मोठ्या उद्योगपतींचा अपमान नाही का? या उद्योगपतींनी हे सर्व पैसे टेम्पो सारख्या वाहनात पाठवले. यावरून या उद्योगपतीजवळ दुसरा पर्याय नव्हता असं दिसतंय. गेल्या 10 वर्षात राहुल गांधी दररोज संसदेत आणि संसदेबाहेर अदानी आणि अंबानीचे नाव घेत आहेत. आताही राहुल गांधी आपल्या भाषणात अदानी आणि अंबानी यांच्या विरुद्ध तोफा डागत असतात. आता 3 टप्प्याची निवडणूक पार पडल्यानंतर असं दिसतंय की प्रत्येक टप्प्यासाठी मोदी साहेबांनी वेगवेगळे विषय घ्यायचे ठरवलेले आहे. पहिल्या टप्प्यापूर्वी मोदीजी ज्या विषयावर बोलत होते तो विषय त्यांनी बहुतेक विसरलेला दिसतोय. आजकाल ते हिंदू मुसलमान किंवा काँग्रेसचा जाहीरनामा यावर बोलत नाही. आता मूळ मुद्दा असा आहे की अदानी आणि अंबानी या उद्योगपतींचे मोदीजींनी नाव घ्यावे म्हणून राहुल गांधी यांनी अनेक वेळा डिवचूनही मोदीजी त्यांचे नाव घेत नव्हते, म्हणजे घेत नव्हतेच. आता ज्या पद्धतीने दोन्ही उद्योगपतींची नावे घेऊन मोदीजी त्यांनी काळे पैसे पोटात भरून पाठवल्याचे म्हणतात, याचा अर्थ हे उद्योगपती काळ्या पैशांच्या राशीत लोळत असतील. अचानक या दोन उद्योगपतींविरुद्ध अशा प्रकारचे उद्गार मोदीजींनी काढले म्हणजे आता हे उद्योगपती मोदीजींच्या नजरेतून उतरले आहेत असे समजावे काय? एकूणच आजचे मोदीजींचे भाषण विरोधाभासांनी भरलेले वाटले. आमच्या अल्पमतीनुसार मोदीजींनी घेतलेले अदानी आणि अंबानी यांचे नाव निश्चितच या निवडणुकीतील सर्वात मोठी खळबळजनक बातमी आहे. सरकारजवळ ईडी आहे, सीबीआय आहे, आणखीही अनेक यंत्रणा आहेत. मग या सर्व यंत्रणा आता कामाला लागल्या पाहिजे, कारण मोदी साहेबांनी सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आणि काळ्या पैसेवाल्यांना सुधारण्याचे ठरवलेलेच आहे. निवडणुकीच्या 3 टप्प्यानंतर 4थ्या टप्प्यातील हा विषय निव्वळ खळबळजनक नाही तर अतिशय विस्मयचकित करणारा आहे. राहुल गांधी यांना आणि काँग्रेस पक्षाला टार्गेट करणाऱ्या मोदी साहेबांनी आपल्या परम मित्रांना ते काळ्या पैशांचा व्यवहार करतात असे म्हणणे म्हणजे आता हे उद्योगपती मोदीजींच्या मनातून उतरले आहेत काय? आम्ही निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मोदी साहेबांच्या प्रचाराची दिशा कुठे कुठे कशी कशी बदलत आहे याचा अभ्यास करत आहोत. या आरोपांनंतर आमचे टाळके पंक्चर झालेले दिसते, कारण मोदीजी जे काही बोलले त्याची संगती कशी लावावी हेच आता कळेनासे झाले आहे. आता 4 जूनला 400 जागा जिंकून मोदी साहेब अदानी आणि अंबानी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावतील आणि या उद्योगपती जवळील काळा पैसा खणून काढतील. तो पैसा त्यांनी अनेक वेळा घोषित केल्याप्रमाणे ते भारतातील गरीब जनतेला वाटतील. याबद्दल शंका बाळगण्याचे कारणच नाही. मोदीजी जे बोलतात ते मनापासून बोलतात, खरे बोलतात. याबद्दल आमच्या मनात तरी तीळ मात्र शंका नाही. मोदी साहेबांनी अदानी आणि अंबानी हे 2 महाउद्योगपती आणि काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांचे संबंध उघड केल्याबद्दल भारताची 144 कोटी जनता त्यांना धन्यवाद दे. मोदी जी, तुम आगे बढ़ो, जनता तुम्हारे साथ है. वाह क्या बात है. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी-खरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.